पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे जर उपकरण असेल आणि त्याच्यातला डेटा मिस झाला, करप्ट झाला, ते डिव्हाइस जळालं, खराब झालं, तर त्यातून डेटा कसा मिळवायचा याविषयी आपण माहिती घेणार आहोत। मॅम, आपली HRC कंपनी आहे, याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा म्हणजे डेटा जर मिस झाला तर तो पुन्हा रिकवर होऊ शकतो, काय नेमकं सगळं आहे? आपण 27 वर्ष झाले डेटा रिकव्हरी या फील्डमध्ये। तुमचं कोणतेही स्टोरेज मीडिया असू दे, जसं आता हार्ड डिस्क आहे, आपण सध्या ज्याच्यावर जास्त डेटा आपला असतो असा मोबाईल आहे, तर कुठलाही ह्याच्यामधून तुमचा डेटा जर करप्ट झाला तर आपण रिकव्हरी करून देतो। जवळपास 99% आपला रेशो आहे, सक्सेस रेशो डेटा रिकव्हरी। 27 वर्षापासून आपण कार्यरत आहात, हा प्रवास कसा होता आणि ते बिझनेस जत्रामध्ये आल्यानंतर कसं वाटतं? आम्ही लॅपटॉप आणि डेस्कटॉपपासून आमची सुरुवात होती रिपेअरिंगची, आणि नंतर आम्ही डेटा रिकव्हरीच्या क्षेत्रात आलो आणि उद्योग करत असतानाच लक्षवेधशी आमचा संपर्क आला। आम्ही स्वतः लक्षवेधी आहोत आणि जेव्हा आम्ही आता हे 3रं वर्ष आमचं आहे पार्टिसिपेशनचं लक्षवेध जत्रामध्ये, आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे, खूप छान। आजचा क्राऊड बघितल्यावर तर खूपच एनर्जी आली आहे आम्हाला, आणि लक्षवेधने हा कार्यक्रम असाच दरवर्षी करत राहावा आमची अशी सदस्य। अश्विनी मॅम, खरं तर हा डेटा रिकवर करणं खूप कठीण काम असतं, अनेकांना याविषयी माहिती पण नाही आहे, अशा प्रेक्षकांना आपण काय सांगू? कसं असतं की बाजारामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये की कम्प्युटरवाले खूप असतात, कम्प्युटर AMC वाले असतात, पण डेटा रिकव्हरी हे फार थोडं वेगळं क्षेत्र आहे AMC पासून। आणि जर डेटा लॉस होत असेल तर विनंती आहे की जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडेच तुम्ही जावं, जेणेकरून तुमचे डेटा रिकव्हरीचे चान्सेस वाढतात। जर लोकल वेंडर्सकडे आपण गेलो तर त्यांना यातली माहिती कमी असते आणि तुमचं डेटा लॉसचे चान्सेस आहेत ते जास्त हे होतात। कोणत्या प्रोडक्टमधून आपण डेटा जो आहे तो रिकवर करू शकतो? हार्ड डिस्क आहे, पेनड्राईव्ह आहे, डिजिटल कॅमेरा आहे, नास सर्व्हर आहे, जे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये वगैरे लागतात, तिथे एका सिस्टीमला 2-3 हार्ड डिस्क लागलेले असतात। रेड सर्व्हर आहे, तो देखील असाच प्रकार आहे। नंतर मेमरी कार्ड आहे, डिजिटल कॅमेरा आहे, असे बरेच फोन आहे जो आपण सध्या जास्त यूज होतो मोबाईल, या सगळ्यामधून आपण रिकव्हरी करतो। आमचे प्रेक्षक आहेत, जर त्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कशा प्रकारे संपर्क साधला? लोअर परेल इथे आपलं ऑफिस आहे, तसंच ठाणा, बोरवली, अंधेरी इथे आपल्या कलेक्शन सेंटर्स आहेत। 932321287758 हा आपला नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। HRC कंपनीच्या अश्विनी मॅडम यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आपला जो इम्पॉर्टंट डेटा असतो तो जर कधी मिस झाला तर तो कशाप्रकारे रिकवर करता येईल याची माहिती त्यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे। ठाण्यात बिझनेस जत्रा सुरू आहे, टिपटॉप प्लाझा येथे विविध लघुउद्योजक असतील आलेले आपल्याला पाहायला मिळतात, आणि आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर खूप सुंदर सुंदर एअर मशीन्स आपल्याला पाहायला मिळतात, आणि महत्त्वाचं म्हणजे जे उद्योग असतात त्यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण या मशीन्स ठरत असतात। आपण राज एंटरप्राइजेसचे कर्मचारी आपल्यासोबत जोडले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, ठाणे लाईव्हमध्ये अगदी मनापासून स्वागत। काय वैशिष्ट्य आपल्या कंपनीचं आणि या मशीन्सचं? खरं तर माझं नाव पहिलं सांगतो, प्रदीप वेंगुर्लेकर माझं नाव आहे, राज एंटरप्राइजेस कंपनीचं। गेली 17 वर्षापासून मी हा बिझनेस करतो आहे। आता ब्रँडिंगसाठी मी सध्या चालू केलं आहे की कंप्रेसर कसा असावा किंवा त्यांना उपयोगात कसा आणावा, ऑइल कोणतं टाकावं, हे माझं सांगणं आहे। म्हणजे विकणं माझं काम नाही, माझ्या मशीननंतर माझी सर्व्हिसेस असतात, ती लोकांपर्यंत पोचावी, त्यांना फायदा व्हावा, यासाठी माझं। कशी सुरुवात केली होती? आणि सुरुवात म्हणजे मी 17 वर्ष त्याच्या आधी मी एका कंपनीत होतो, इंगरसोल ब्रँड एअर कंप्रेसर, ही फेमस कंपनी, त्यांच्या डीलरशिपमध्ये मी सर्व्हिस करत। 17 वर्षांनंतर ते मग मला असं वाटलं काहीतरी आपलं स्वतःचं करावं, म्हणून मग छोटंसं भाड्याने हे घेतलं आणि चालू केलं। एक्सपिरियन्स तर होता, मी एक ॲज अ सर्व्हिस इंजिनियर होतो, म्हणजे मेकॅनिकल सगळं मला माहीत होतं, तर इतरांना त्याचा फायदा कसा व्हावा आणि कमी पैशात त्यांचं काम कसं व्हावं हे माझी इच्छा होती। तुमच्या पाठीमागे खूप सुंदर सुंदर मशीन्स पाहायला मिळतात, कशा प्रकारे काम करण्याच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की हवं। ह्यात आमच्या व्हरायटी आहे कंप्रेसरच्या, 1 HP पासून चालू आहे, तर लोकांना कॉम्पॅक्ट पाहिजे असेल तर हा छोटा अर्धा HPचा जे घरी घरी नेऊ शकतो। दुसरे हे छोटे मॉडेल आहे, हे टायर वगैरे पंक्चरसाठीच उपयोगात होतात, हे इंडस्ट्रियलमध्ये यूज होतात, 3 HP आहे, अशा मोठमोठे आहे। त्यानंतर हा स्क्रू कॉम्प्रेसर नवीन टेक्नॉलॉजीचा आहे, 35%। त्याच्या व्यतिरिक्त आमचं एअर ड्रायर आहे, हे मॉइश्चर वगैरे काढतं, ते लोकांना ते माहीत नसतं, त्यामुळे फिल्टर लागतात, ऑटो ड्रेन आणि नंतर मुळात ऑइल कोणतं वापरावं ते पण मी ब्रँडिंग केलं।
थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये या मशीनचा जो मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. ठाणे शहरातल्या अशाच अपडेट मिळण्यासाठी आता सांगायला फॉलो करा. नमस्कार.